नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जुई गडकरी या मराठी अभिनेत्रीची रिअल A to Z बायोग्राफी, म्हणजे तिचं जीवन, तिचं संघर्ष, तिची कामगिरी, तिचं व्यक्तिमत्व आणि तिच्या मॅरेज लाईफबद्दलची सत्य माहिती. या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही अफवा आणि गॉसिपवर विश्वास ठेवणार नाही, फक्त फॅक्ट बेस्ड माहिती घेऊन आणि तिच्या जीवनातून प्रेरणा घेऊ. तर चला तर सुरू करूया. जुई गडकरीचा जन्म 8 जुलै 1988 रोजी कर्जत, महाराष्ट्र येथे झाला. ती एक साध्या पण संस्कारी कुटुंबात वाढली. लहानापासूनच तिला नाटक, संगीत आणि कला यांचं आकर्षण होतं. तिच्या कुटुंबाने तिला नेहमीच मेहनत आणि संस्कार शिकवले आणि तिच्या मनात नेहमीच एक विचार होता की मी माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं करणार. जुईने शिक्षण पूर्ण केल्यानंतर थेट अभिनयात पाऊल टाकले नाही. तिच्या आयुष्यातील सुरुवातीचे वर्ष खूप संघर्षाचे होते. तिने एका TV चॅनलमध्ये नोकरी केली आणि असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. ही वेळ तिला सेटवर काम, शूटिंग, प्रोडक्शन या सर्व गोष्टी शिकवणारे होते. तिने कधीही लोकांच्या नाकाराला परवड दिली नाही, कारण तिला माहीत होतं की यश मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते. 2009 साली तिने श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी या मालिकेत चंदा ही भूमिका साकारली आणि अभिनयात पदार्पण केले. ही भूमिका जरी छोटी असली तरी तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना लगेच आकर्षित केलं. त्यानंतर तिला पुढचं पाऊल या मालिकेत कल्याणी सरदेशमुख या भूमिकेत काम करण्याची संधी मिळाली, जी तिच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली. या मालिकेमुळे तिला घराघरात ओळख मिळाली आणि ती एक मोठी स्टार बनली. पुढे जुई बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाली. या शोमध्ये तिने आपलं खरं व्यक्तिमत्व दाखवलं, शांत, प्रामाणिक आणि धैर्यशील. तिच्या या प्रवासात तिला अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले, पण तिने कधीही हार मानली नाही. या शोमुळे लोकांना तिची खरी ओळख मिळाली. आज जुई ठरलं तर मग या मालिकेत सायलीची भूमिका साकारते. ही भूमिका तिच्या अभिनयातील एक नवीन पर्व आहे. सायली एक मजबूत, आत्मनिर्भर आणि संघर्षशील स्त्री आहे आणि जुईने ती भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारली आहे. यामुळे तिची लोकप्रियता पुन्हा वाढली. जुई फक्त अभिनयातच नाही, ती एक प्रेरणादायी व्यक्ती आहे. तिने आयुष्यात आरोग्याच्या संघर्षांना सामोरे जाऊनही काम सोडले नाही. तिला प्रोलॅक्टिनोमा आणि रेउमाटॉइड आर्थरायटिस सारखे आजार आहेत, पण तिने कधीही या आजारांना आपल्या जीवनाचा आधार बनू दिला नाही. तिच्या या संघर्षातून आपल्याला शिकायला मिळतं की आपण कितीही कमकुवत असलो तरी आपला आत्मविश्वास आणि धैर्य आपल्याला मोठं बनवू शकतं. आपण तिच्या मॅरेज लाईफबद्दल सत्य माहिती पाहू. जुई गडकरी अजून लग्न केलेली नाही. ती सिंगल आहे आणि तिचं वैयक्तिक आयुष्य ती प्रायव्हेट ठेवते. तिचं नाव काही वेळा प्रसाद लिमये यांच्याशी जोडलं गेलं, पण हे कधीही तिने अधिकृतपणे कन्फर्म केलं नाही, म्हणून आपण ठामपणे काहीही म्हणू शकत नाही. परंतु जुईने एकदा सांगितलं होतं इंटरव्ह्यूमध्ये की ती लवकरच लग्न करणार आहे आणि ती बातमी आपल्या या चॅनलवर तुम्हाला नक्की मिळून जाईल. जुईने कधीही आपल्या प्रेमाची गोष्ट लोकांसमोर उघडल्या नाहीत आणि हीच गोष्ट तिच्या स्वातंत्र्यात प्रतीक आहे. जुई गडकरीची मॅरेज लाईफ आपल्याला एक महत्त्वाची शिकवण देते की आपल्याला आपल्या आयुष्यातील निर्णय स्वतः घ्यायला हवेत. जुई गडकरीची गोष्ट आपल्याला सांगते की जीवनात काहीही मिळतंय, पण ते सहज मिळत नाही. मेहनत, आत्मविश्वास, धैर्य, स्वातंत्र्य हे खरं मूल्य आहे. जुईने आपल्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षाला संधींमध्ये बदललं आणि आज ती मराठी मनोरंजन जगातील एक मोठं नाव आहे. मित्रांनो, जर तुम्हाला जुई गडकरीची ही बायोग्राफी आवडली असेल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणत्या मराठी कलाकाराची बायोग्राफी हवी आहे. धन्यवाद.